मी डॉक्टर धनश्री काळे आज तुमच्यासमोर अपर्णा दंडवते लिखित कथा सादर करत आहे. आणि डाग मिटला. रजौरी भारत पाक बॉर्डरवर असलेलं निसर्गाच्या सौंदर्याची उधळण असलेलं जम्मू काश्मीरमधील छोटंसं शहर आणि या शहराजवळ बसलेलं छोटंसं गाव नौशेरा. सतत चालणाऱ्या दहशती कारवाया आणि दोन्ही बाजूनी होणारे गोळीबार यांनी भेदरून गेलेलं निसर्गाची नीरव शांतता भंग पावणारं अनेक मृतदेहांचे खच पाहिलेलं गाव. याच छोट्याशा गावात नदीमला अटक झाल्यापासून तरन्नुम आणि तिचा मुलगा फैजल सततच्या भीतीत दिवस कंठत होते. फैजलचे अबू नदीम आणि तरन्नुम या नौशेरात जन्मलेले. नदीम एक मेंढपाळ होता. मेंढ्यांचं पालन पोषण करून त्यांच्यापासून मिळणारं दूध, लोकर, गोश्त याच्यावर त्याच्या कुटुंबाची गुजराण चाले. सकाळी नाश्ता उरकून मेंढ्यांना टेकडीवरच्या हिरव्यागार कुंडांवर चरायला न्यायचा. दिवस मावळायच्या आधी परतायचा हा नदीमचा रोजचा कार्यक्रम. टेकडीवरच त्याची ओळख पलीकडून घुसलेल्या काही दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या त्याच्याच वयाच्या मुलांशी झाली होती. ये हमारा मुल्क है, काफिरों का नहीं. ये अल्लाह की जन्नत है, ये हरामियों ने इसे नरक बना दिया है. हमारा साथ दो, हम ये काफिरों को मिटाकर हमारी जन्नत वापस लेंगे. यही अल्लाह की मर्जी है. हे असं वेड्यावाकड्या विचारांचं विष त्यांनी नदीमच्या मेंदूत भिनवलं आणि नदीम त्या दहशतवादी संघटनेत सामील झाला. घरात हत्यारं, स्फोटकं अशा वस्तू आणून लपवू लागला. आणि तरन्नुम तर हाडाची देशभक्त. तिला भारतमातेचा अभिमान. शिक्षण फार नव्हतं तरी हुशारी आणि देशप्रेम तिच्यामध्ये ओथंबून वाहत होतं. काही दिवसांपासून नदीमच्या वागण्यात झालेला बदल आणि वर माळ्यावर तासन तास काय करतो हा तिला प्रश्न पडायला लागला होता. नदीमची सक्त ताकीद होती माळ्यावर कोणीही जायचं नाही. दिवसेंदिवस नदीमच्या वागण्यावरून तिला शंका येऊ लागली. नक्की काहीतरी भानगड आहे. एक दिवस सकाळी नदीम मेंढ्यांना घेऊन बाहेर पडला तशी ती त्याच्या मागे नकळत गेली. मेंढ्यांना कुरणात सोडून हा पलीकडच्या बाजूने टेकडी उतरून जायला लागला. काही अंतर लांब गेल्यावर ही देखील लपत लपत त्याच्या मागे गेली आणि तिथंच या अल्लाह म्हणत मटकन खाली बसली. पुरती हादरून गेली. बंदुकीची काडतुसं, बॉम्ब, रायफल असं सगळं सामान त्या लोकांनी नदीमकडे सोपवलं आणि मंगल के दिन काम तमाम करना है, याद रखो, हम ठीक 6 बजे पहुंचेंगे. तरन्नुम स्वतःला सावरत कशीबशी उठली आणि घाईनं घरी पोहोचली. माळ्यावर चढून गेली आणि तिथे तिला बरीचशी स्फोटकं, बंदुकीची काडतुसं असं सामान दिसलं. तिची खात्री पटली. नक्कीच काहीतरी भयंकर घडणार आहे. जरूर कोई खतरनाक मंसूबा है इन लोगों का. ये अल्लाह का रास्ता नहीं है. ती तशीच ताडकन उतरून खाली आली आणि परत घराच्या बाहेर पडली. भारतीय सेनेच्या लष्करी तळावर पोहोचली. तिथे असलेल्या अधिकाऱ्यांना पाहिलेला प्रकार सांगितला. घरात साठवलेले दहशती सामान, शस्त्रास्त्र यांची माहिती तिनं दिली. लगेच काही शिपाई आणि मेजर राणे तिच्या घरी पोहोचले. शस्त्रास्त्रांचा साठा, स्फोटकं त्यांनी ताब्यात घेतला. त्यानंतर नदीम आणि टोळीला ताब्यात घेतलं. पतीपासून दुरावली गेल्याचं खूप दुःख तिला होतं आणि कितीतरी शेकडो जवानांचे, गरीब गावकऱ्यांचे प्राण वाचवल्याची धन्यता सुद्धा होती. तिच्या गावात या भारतभूमीवर पडणाऱ्या कितीतरी रक्तांच्या डागांना तिने पडू दिलं नव्हतं याचा तिला अभिमान वाटत होता. पण मनात सर कायम होता, आपण एका देशद्रोह्याची पत्नी आहोत आणि आपला मुलगा देशद्रोह्याचा मुलगा. निश्चय करून तिने देशभक्तीचं बाळकडू तिच्या फैजलला लहानपणापासून पाजला. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांच्या आणि सेनानींच्या कथा ती रोज ऐकवत होती. पुढे फैजलला तिने शहरात पाठवलं शिक्षणासाठी. शिक्षण पूर्ण करून भारतीय सेनेचं प्रशिक्षण घेऊन आज फैजल काश्मीर सेनेवर रजौरीच्या लष्करी ठाण्यात रुजू झाला होता. बऱ्याच दहशती कारवाया फैजल आणि त्याच्या साथीदारांनी उधळून लावल्या होत्या. घुसखोरांची लढताना जीवाची पर्वा न करणारा मुलगा आणि सेनाप्रमुखाकडून त्याचा होणारं कौतुक पाहून तरन्नुमच्या मनाला शांती मिळत होती आणि देशद्रोहाची पत्नी हा डाग धुतला जाऊन तिची ओळख शूर सेनानीची माता अशी झाली होती. थँक्यू.